सर्वप्रथम तर अमित शहानी संसदेत जे वक्तव्य केलं आणि काल जो संसद परिसरात जो प्रकार घडला याचा मी तीव्र निषेध करतो। अमित शहाचा निषेध करतो आणि भाजपच्या सगळ्या खासदारांचा पण निषेध करतो। वास्तविक पाहता हे जे आहे यांच्या पोटातलं ओठावर बाहेर आला। आज हे इंग्रजांचे दलाल, एका जमान्यात तिरंग्याला विरोध करणारे, संविधानाला विरोध करणारे, हिंदू कोड बिलाला विरोध करणारे हे जे लोक होते हे स्वातंत्र्याच्या विरोधी लोक होते आणि यांना आपलं संविधानच मान्य नाही, यांना मनुस्मृती मान्य करायची आहे। फक्त आजपर्यंत त्याला ते पोटातलं ओठात येत नव्हतं, आज ओठात आलो त्याच्यामुळे असं विशेष काही वाटत नाही, याची मानसिकताच तशी आहे। पण हा भारत देश संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे। जरी त्यांना असं वाटत असेल की बा आम्ही दंडेलशाहीच्या भरोशावर, हुकुमशाहीच्या, जसं काल काँग्रेसच्या ऑफिसवरही हमला केला मुंबईत, तर असं चालणार नाही। त्याच्यासाठी शेवटी रस्त्यावर उतरून क्रांती करायची वेळ पडलीच चालन, कारण का ईव्हीएम मुळे मतदानाचा विषय बंदच केलेला आहे। पण शेवटी भारतातली जनता हे सहन करून घेणार नाही। त्याच्यामुळे त्याला हा इशारा आहे आज का बा तुम्ही कुठेतरी सुधरा, माफी मागा, बाबासाहेबांची, देशाची माफी मागा, संविधानाची माफी मागा आणि आपली चूक मान्य करा। उलट ते चूक झाली म्हणून त्याच्यावर दुसऱ्याची चूक दाखवायची हा प्रकार याच्या पुढे चालणार नाही। जनता जागरूक होऊन राहिली आहे आणि जनतेला माहित आहे आता लोकशाहीच्या मार्फत नाही तर ठोकशाहीच्या मार्फत ते काम आपण केलेलं आहे इंग्रजाच्या काळात आणि त्याच्यापासून यांनी यावेळेस सावध व्हायची गरज आहे।